मी मागील 5 ते 6 दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून सांगितलं होतं की राजन साळवी साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही. परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील, पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील. कारण आमच्याकडे राजेश बेंडलसारखे वगैरे जे उमेदवार होते हे किरकोळ मतांनी पडलेत आणि जर राजेश बेंडलसारख्या वगैरे उमेदवाराला ताकद दिली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि एकनाथ शिंदे साहेब धूर्त आणि अतिशय हुशारी मुत्सद्दी राजकारणी आहेत, त्याच्यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील याची मला पूर्ण कल्पना आहे. कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे ही मला वाटतं पूर्णपणे अफवा आहे. कारण असा निर्णय घेताना मला असेल, उदयला असेल, एकनाथ शिंदे साहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. तसंच खाली आमचे निलेश राणे साहेब आहेत, नंतर अन्य आमचे भरतशेठ गोगावले आहेत. ह्यांना सगळ्यांना कोकणामध्ये विचारात घेऊन हा एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील. परंतु याबाबत शिंदे साहेबांची आणि आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. एकंदर त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल जे बोललं जातं ते त्यामध्ये कितपत तथ्य आहे की त्याची तुम्हाला काही कल्पना? तुम्ही आता म्हटलात म्हणा, पण तरी पण त्या प्रश्नाला जोडून म्हणून विचारायचं. ते निवडणूक हरल्यापासून नेहमी त्यांच्याबाबत चर्चा आहे. ते विविध पक्षामध्ये जाणार आहेत, तिकडेच थांबणार. आता बऱ्याचशा ठिकाणी त्यांची बरीच ज्या ज्या ठिकाणी प्रवेश करणार होती दारं बंद झाली असल्यामुळे ते आता अशा नेहमीप्रमाणे अफवा उठवत असतील. भैया, मागच्या 6 महिन्यापासून तुमच्या नेतृत्वामध्ये तुमच्यावरती विश्वास ठेवून अनेक शिवसैनिक असतील, म्हणजे UBTमधले असतील किंवा इतर पक्षातले काही कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्यासोबत आलेले आहेत, शिवसेनेमध्ये आलेले आहेत. आता राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि असं देखील म्हणतात त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते येतील. तर नेमका हा पक्षप्रवेश कुणाचा होणार आहे? शक्तीप्रदर्शन, पक्षप्रवेशाच्या गणितं कशी असणार आहेत? राजन साळवी साहेबांसोबत आता कोणीही राहिलेलं नाही. सगळे होते ते सगळ्या लोकांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि कोणीही त्यांच्यासोबत शिल्लक नाही आहेत. त्याच्यामुळे आता ते जे काय त्यांची जे हे धडपड चालली ही वैयक्तिक पदासाठी असेल किंवा वैयक्तिक कामधंद्यासाठी असेल अशी धडपड त्यांची चालू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.